गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चर आपली एक्झरसाइज 1.4 सुरू होती, तर त्यातली पहिले 2 क्वेश्चन होते त्या एक्झरसाइजचे झालेले आहेत बघा आपले. तर ते पहिले 2 क्वेश्चन कोणते होते, तर हे आपण क्वेश्चन बघितलेले बघा. युझिंग रूल्स ऑफ निगेशन, निगेशन लिहायचं होतं या स्टेटमेंटचं. राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट होतं. मग यांचे निगेशन्स आपण घेतले. परत क्वेश्चन 2 काय होता, तर रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन. आता हे 2 क्वेश्चन आपण लास्ट लेक्चरला बघितले. तर रूल्स ऑफ निगेशन आपण इथे बघितलेले आहेत, मी इथे लिहून ठेवले बघा. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. तर या निगेशनचा यूज करून आपण ती एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आणि इफ देनचं जे एक्झाम्पल होतं, रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, तर हे जे इम्पॉर्टंट रिझल्ट जे काय आहेत की पी एम्प्लायज क्यू इज इक्वल टू काय लिहिता येतं आपल्याला, निगेशन ऑफ पी ऑर क्यू असं लिहिता येतं. डबल एम्प्लायज आहे, अँड असेल ऑर असेल, दोन्ही एकत्र जर असेल, तर हे जे 4 रिझल्ट आहेत यांचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. त्यातलं इफ देन काढून टाकायचं होतं, त्यामुळे आपण फक्त एकच रिझल्ट यातला यूज केलेला. तर हे झालं इम्पॉर्टंट रिझल्ट. क्वेश्चन 2 याच्यावरून आपण सॉल्व्ह केलेलं. आता लॉ जे मी सांगितलेले लास्ट लेक्चर, मला ते सेकंड लास्ट लेक्चरला आपण लॉ यूज केलेले. तर ते लॉ कोणते होते, अल्जेब्रा ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. 9 ते 10 लॉ आहेत बघा. ते आपण बघितलेले, मी सांगितलेलं तुम्हाला की आयडेम्पोटेंट, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स वगैरे हे जे लॉ जे आहेत हे सगळे आपण यूज करणार नाहीये. यातले जे यूज करणारे आपण लॉ आहेत ते मी इथे लिहून ठेवले बघा. आणि मी त्या दिवशी सांगितलेलं की कोणते लॉ आहेत ते, डी मॉर्गन्स लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ. हे 4 लॉ आपण मोस्टली यूज करतोय. नंतर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट लागणार आहेत बघा, पी, क्यू आणि आर अशी 3 स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये ऑर साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे, म्हणजे पी अँड क्यू ऑर आर आहे. मग अँड आणि इकडं ऑर जर असेल तर जसं आपण ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मना आत मल्टिप्लाय करतो, सेम तसं इथं करायचं. मग काय येणार, पी अँड क्यू एका ब्रॅकेटमध्ये आलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं, पी अँड आर हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलं, आणि मध्ये साईन कोणतं द्यायचं, मग ऑर साईन मध्ये. आता इथं साईन चेंज आहे, इथं लॉजिकल कनेक्टिव्ह अँड होतं, तर इथं बाहेर कोणतं आहे, ऑर आहे, इथं आत काय आहे, अँड आहे. तर पी ऑर क्यू अँड आर असेल तर पी ऑर ना क्यूला एका ब्रॅकेटमध्ये आणि पी ऑर आर एका ब्रॅकेटमध्ये, मध्ये साईन कोणतं येतं, अँड येतं. तर हा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डी मॉर्गन्स लॉ म्हणजे कोणता, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की निगेशनचे जे लॉ आहेत अँड आणि ऑरचे तेच आहेत इथं. अँडचं निगेशन काय असतं, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू दोन्हीला सेपरेट निगेशन, इकडं अँड असेल तर इकडं ऑर, आणि ऑरला काय असतं, इथं ऑर आहे म्हणजे तिकडे दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये साईन कोणतं येणार आहे, अँड हे साईन. नेक्स्ट लॉ कोणता जो यूज होणार आहे तो आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय येणार, पी अँड टी जर असेल, पी अँड टी म्हणजे टी म्हणजे काय आहे, ट्रू किंवा फॉल्स असे व्हॅल्यू असेल, पी अँड टी जर असेल तर इज इक्विव्हॅलंट टू किती लिहिता येतं, पी लिहिता येतं. ते जर पी अँड एफ असेल तर मात्र ॲज इट इज एफ राहतो. उलट इथे आहे बघा, पी ऑर एफ जर असेल तर पी लिहायचं, आणि पी ऑर टी जेव्हा असेल तेव्हा टी ॲज इट इज लिहायचा. आणि राहिला कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, सेमच स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट, फक्त एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. म्हणजे पी अँड निगेशन ऑफ पी जर असेल, अँडला एफ लिहायचं आणि ऑरला ट्रू लिहायचं असतं. अँडला फॉल्स येतं आणि ऑरला काय असतं, ट्रू असतं. तर या लॉचा यूज करून आपल्याला एक्झरसाइज नंबर 1.4 जे आहे त्याचा पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे बघा. एक्झरसाइज नंबर आपली सुरू आहे, एक्झरसाइज नंबर 1.4, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 आपल्याला बघायचा आहे. तर त्या क्वेश्चनमध्ये काय सांगितले बघा, विदाउट युझिंग, क्वेश्चन नंबर 3, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल, प्रूव्ह दॅट. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, मी जरा एक्झाम्पल मागं पुढे घेते लक्षात यावं म्हणून, सिम्पल आहे ते अगोदर घेणार आणि नंतरच आपण बघूया, सिक्वेन्स जरा मागं पुढे असेल. फर्स्ट एक्झाम्पल मी घेणार आहे, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन ऑफ क्यू
इज इक्वल टू किती दाखवायचं आपल्याला, पी दाखवायचं. म्हणजे लेफ्ट साईडला दोन ब्रॅकेट आहेत बघा, दोन ब्रॅकेट मध्ये त्यांचे लॉजिकल कनेक्टिव्ह अँड आहे, ब्रॅकेटमध्ये सेपरेट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. तर ते इज इक्वल टू फक्त एकच स्टेटमेंट घ्यायचं आहे आपल्याला, पी स्टेटमेंट घ्यायचं. मग एवढ्या सगळ्या टर्म कॅन्सल करून आपल्याला इथे एकच टर्म ठेवायचे, पी टर्म ठेवायची. तर ती ठेवताना आपल्याला हे लॉ जे आहेत ते यूज करावे लागतील. कोणते, डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स आयडेंटिटी आणि कॉम्प्लिमेंट लॉ. तर हे जर बघितलं आपण तर आता आपल्याला एकतर LHS लिहून घेतली पाहिजे किंवा RHS. आता RHS लिहून घेऊन सॉल्व करणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे, LHS लिहून घ्यायचे. काय आहे बघा, P or Q अँड P or निगेशन ऑफ Q. हां, आता इथे जर बघितलं आपण यापैकी लॉ कोणता यूज करता येणार आहे का या एक्झाम्पलमध्ये, डिस्ट्रीब्युटिव्हला मध्ये अँड आणि इकडं ऑर लागणार आहे. इथं तसं आहे का अँड आणि ऑर नाही, एकच टर्म ब्रॅकेटच्या बाहेर नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह नाही, डी मॉर्गन्सला निगेशनच नाही आहे, आयडेंटिटी पण यूज होत नाही आणि कॉम्प्लिमेंट पण यूज होत नाही. हां, मग आता हे कुठलाच लॉ यूज होत नाही आहे, मग हे सॉल्व कसं होणार. तर हे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये काय दिसते बघा, की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची राईट साईड इथं आहे का बघा बरं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची राईट साईड. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला काय असतं राईट साईडला, दोन ब्रॅकेटमध्ये एकतर अँड असते किंवा ऑर असतं. जर ऑर असेल तर मध्ये अँड येतो, अँड असेल तर मध्ये ऑर येतो. आता इथे जर ऑब्झर्व केलं, दोन ब्रॅकेटमध्ये साईन कोणता आहे, ऑर साईन आहे, आणि मध्ये त्या उलट अँड आहे का, आहे. मग आता राहिलं काय, इथं PQ आणि इथं आता ऑर दोन ब्रॅकेटमध्ये कुठे आहे बघा, इथं आहे. सेकंड लॉ हा डिस्ट्रीब्युटिव्ह मधला सेकंड, ऑर असेल तर मध्ये अँड आहे. आणि आता इथं P आहे, तर इकडं पण पहिला ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म P आहे का बघा, दोन्हीकडं पण. म्हणजे ब्रॅकेटमधली पहिली टर्म दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम पाहिजे. म्हणजे P असेल, Q असेल, R असेल, कुठलंही असू दे. तसं इथं जर भेटलं आपण तर इथं पण P आणि इकडं पण P आहे का बघा, आहे. ऑर नंतर कुठलंही वेगळं असेल तर चालते. म्हणजे राईट साईड आहे त्यावरून मी लेफ्ट साईड लिहू शकते ना. जी कॉमन टर्म आहे इथं दोन ब्रॅकेटमध्ये कॉमन आहे ना P, तो मी P लिहिला, P ऑर, कॉमन ऑर आहे ना ब्रॅकेटमध्ये, P ऑर लिहायचं. मग नंतर दुसरा ब्रॅकेट येणार, मग पहिल्या ब्रॅकेटमधली सेकंड टर्म काय येणार, Q मध्ये साईन येणार इथलं अँड, इथं लास्टची टर्म बघायची काय आहे ती, निगेशन ऑफ Q. बघा लक्ष येते का. आता जर ऑब्झर्व केलं तर बघा, P ऑर Q म्हणजे पहिला ब्रॅकेट आला, P ऑर निगेशन ऑफ Q म्हणजे दुसरा ब्रॅकेट आला का बघा, आणि मध्ये अँड साईन आहे ते इथं आहे. म्हणजे कोणता लॉ यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तो यूज केल्यानंतर पुढे इथे काय दिसतंय बघा, P ऑर Q अँड निगेशन ऑफ Q सेम आहे का बघा, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, P Q अँड निगेशन ऑफ Q. कोणता लॉ यूज होणार, कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये काय सांगितले बघा, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, मध्ये अँड असेल तर F लिहायचं, ऑर असेल तर T लिहायचं. आता मध्ये कोणतं साईन आहे इथं, अँड आहे, P अँड निगेशन ऑफ P. आता P ऐवजी इथे Q आहे, म्हणजे P ऑर मी काय लिहू शकतोय, अँडला काय आहे बघायचं, अँडला F लिहिता येते म्हणजे मी इथं F लिहिणार. कोणता लॉ आपण यूज केला इथं, कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. मग आता P ऑर F आलं, परत बघायचं लॉ, P ऑर F म्हणजे कोणता लॉ यूज होणार, आयडेंटिटी लॉ मधला सेकंड. त्याच्यामध्ये बघा P ऑर F इज इक्वल टू किती लिहिता येते, P कोणता लॉ यूज केला आपण, आयडेंटिटी लॉ यूज केला आणि इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली, P मिळाली. आता म्हणजेच P म्हणजेच बघा इज इक्वल टू RHS आहे का बघा बरं, P ऑर Q अँड P ऑर निगेशन ऑफ Q इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली, P मिळाली. आणि हेच आपल्याला RHSला प्रूव्ह करायचं. असे हे तीनच लॉ यूज होतात. डी मॉर्गन्स पण मोस्टली यूज होत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट कोणते, डिस्ट्रीब्युटिव्ह, आयडेंटिटी आणि कॉम्प्लिमेंट, हेच तीन लॉ जास्त यूज होतात. डी मॉर्गन्स पण कमी यूज होतोय. बघूया आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, P डबल एम्प्लायज Q इक्वल टू P अँड Q और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. ही LHS आणि ही RHS आहे.
इथं जर साईन बघितलं तर डबल एम्प्लाइज आहे आणि इकडं आपल्याला मात्र डबल एम्प्लाइज ठेवायचंच नाही. डबल इम्प्लिकेशन साईन पूर्ण काढून आपल्याला अँड आणि ऑरमध्ये ते कन्वर्ट करायचं. आता इम्प्लिकेशन असेल, डबल इम्प्लिकेशन असेल, ते आपल्याला अँड आणि ऑरमध्ये जर लिहायचं असेल तर आपल्याकडे लॉ आहेत बघा. जरा लॉ काय आहेत बघा, सम इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत, सॉरी लॉ नव्हे, त्या रिझल्टचा यूज आपल्याला करावा लागेल. आता जर रिझल्ट 4 तुम्ही ऑब्झर्व केले तर त्याच्यामध्ये काय दिसतंय बघा. आता मला LHS लिहून घेतली पाहिजे. हां, LHS मी लिहून घेणार. काय आहे LHS इज इक्वल टू पी डबल एम्प्लायज क्यू. RHS पण घेऊन सॉल्व केलं तरीही चालतं बरं का, पण मी आता घेणार आहे LHS, कारण आपल्याकडे डायरेक्ट रिझल्ट वगैरे आहेत ना, याच्यावरनं जास्त कॉम्प्लिकेटेड होईल, त्यामुळे हे घ्यायचं. पी डबल एम्प्लायज क्यू जर असेल तर काय लिहिता येईल बघा आपल्याला. पी डबल एम्प्लायज क्यू म्हणजे दुसरा रिझल्ट बघायचा. पी डबल एम्प्लायज क्यू म्हणजे काय लिहिता येणार आहे, इज इक्वल टू पी एम्प्लायज क्यू अँड क्यू एम्प्लायज पी, असं आपल्याला लिहिता येईल का बघा बरं. पी एम्प्लायज क्यू अँड क्यू एम्प्लायज पी. आता हे इम्प्लिकेशन पण नको आहे आपल्याला. इम्प्लिकेशन पण काढायचं असेल तर आपल्याला बघा बरं कोणता लॉ यूज करायला लागेल. तिथे अँड आणि ऑरच आलं पाहिजे. मग इम्प्लिकेशन जर काढायचं असेल तर परत तो रिझल्ट बघायचा. पी एम्प्लायज क्यू दिलाय बघा रिझल्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, पीला निगेशन म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट असेल इथं त्याला निगेशन द्यायचं, ऑर दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. आता इथं जर ऑब्झर्व केलं तर आपलं तेच आहे, पी एम्प्लायज क्यू आहे. पहिलं स्टेटमेंट मी ॲज इट इज लिहिणार बघा. लॉ काय सांगितलं आहे, रिझल्ट काय सांगितलं आहे, तो पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला मी निगेशन साईन देणार, निगेशन ऑफ पी ऑर काय येणार क्यू ॲज इट इज येईल. हां, मग आता हे एका ब्रॅकेटमध्ये आलं, या ब्रॅकेटची व्हॅल्यू मध्ये साईन अँड आहे ते तसंच ठेवलं. आता इथे क्यू एम्प्लायज पी आहे, तर पी एम्प्लायज क्यू होतं, पण उलट आहे आता. तर पण काय करायचं, पहिल्याला निगेशन द्यायचं, ऑर दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं. निगेशन ऑफ क्यू होईल, ऑर काय येणार आहे, पी येणार आहे. हे ते लक्षात. मग आता पुढं जायचं. पुढं जर ऑब्झर्व केलं तर काय दिसते बघा याच्यामध्ये, इथं ऑर आहे, इथं ऑर आहे, इथं अँड आहे. कोणतं लॉ यूज करता येईल, दोन ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे आणि मध्ये इथं दोन्हीच्या मध्ये अँड आहे. तर मगाशीच आपण जो यूज केला, दोन ब्रॅकेटमध्ये ऑर मध्ये अँड असं साईन असणारा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची राईट साईड आपल्याला इथं मिळाली. पण ती राईट साईड जरी मिळाली असली तरी ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म पी जी आहे ती कॉमन आहे का बघा बरं. इथं ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म आपल्याला एक कॉमन पाहिजे ना, एक तर या राईट साईडने किंवा लेफ्ट साईडनं कॉमन पाहिजे. इथे निगेशन ऑफ पी आहे तर इथं पण निगेशन ऑफ पीच पाहिजे. समजा इथे क्यू आहे तर इकडं पण काय पाहिजे, क्यूच पाहिजे. मग ते आहे का, तसं नाही आहे. तरी पण मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज इथे यूज करणार आहे. तो मी कसा यूज करणार आहे बघा. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हा जो ब्रॅकेट आहे, हा जो निगेशन ऑफ क्यू और पीचा हा ब्रॅकेट मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉसाठी यूज करणार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय सांगितलं आहे बघा, पी अँड क्यू और आर जर असेल तर इज इक्वल टू आपण काय लिहू शकतोय, एक आपण पी अँड क्यू और दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहितोय, पी अँड आर असं लिहितोय, बरोबर आहे. आता हेच मी उलट साईडने इकडनं पण घेऊ शकते बरं का. समजा पी अँड ब्रॅकेटमध्ये आर और क्यू जर असेल तर इकडं ब्रॅकेट आणि नंतर ते एक स्टेटमेंट असेल तर मी लेफ्ट साईडनं पण यूज करू शकते बरं का, म्हणजे असं लिहू शकते मी क्यू अँड. आता ते लिहिताना मी इथे शेवटी लिहिणार क्यू अँड काय येणार बघा, क्यू अँड काय आहे, सॉरी पी अँड क्यू येणार आणि इथं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार, पी अँड आर येणार. मध्ये साईन कोणतं, ऑर. म्हणजे जसं आपण लेफ्ट साईडनं राईट साईडनं लिहितोय इकडं, तसं लेफ्ट साईडनं पण उलट लिहित आहेत. तसं मी इथे काय करणार, इथं जो पी आहे तो पी म्हणजे मी हा ब्रॅकेट कन्सिडर करणार आणि याची पेअर क्यू बरोबर एकदा लिहिणार आणि ह्याच ब्रॅकेटची पेअर एकदा निगेशन ऑफ पी बरोबर मी लिहिणार. म्हणजे बघा आता काय मिळेल इथं, बघा जरा लक्षात येते का, नीट लक्ष द्यायचं.
या ब्रॅकेटची पेअर एकदा क्यू बरोबर येईल. तो ब्रॅकेट काय आहे, निगेशन ऑफ क्यू ऑर पी. इकडून इकडं लिहित जायचं आहे. हां, इथं साईन कोणता आहे, अँड, त्यामुळे इथं अँड येईल. अँड क्यू हा एक ब्रॅकेट मिळाला, जसा इथं ब्रॅकेट एक मिळाला आहे तसा. ब्रॅकेट अँड क्यू ही एक पेअर लिहिली. इथं आता तोच ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू ऑर पी, ब्रॅकेट अँड दुसरी पेअर कशाबरोबर येणार, निगेशन ऑफ पी बरोबर येणार. लक्षात, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथं दोन ठिकाणी अँड यूज केला आहे, म्हणजे इथं मध्ये कोणतं येणार, इथं बघायचं ऑर साईन आहे ते लिहायचं. लिहिलं. कोणता लॉ यूज केला आपण इथं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कसा यूज केला लक्षात येते का बघा, परत जरा व्यवस्थित आणि बघायचं तो कोणता लॉ यूज केला आपण तिथं, डिस्ट्रीब्युट. पुढं आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे झालं. परत आणि जर ब्रॅकेट ऑब्झर्व केले तर सेम परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखं मिळालं का बघा. इथं अँड मिळालं, इथं ऑर मिळालं, इथं अँड आहे, इकडं ऑर आहे. तीनही वेगवेगळे स्टेटमेंट आहेत का बघा. पी निगेशन ऑफ क्यू पी आहे, क्यू अँड आता इथे निगेशन ऑफ क्यू आहे, इथे पी आहे. म्हणजे मी परत इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार. आता ॲज इट इज आपण राईट साईडने जसा घेतोय तसा आहे बघा. काय लिहू शकतो आपण, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. एक्झाम्पल जरा व्यवस्थित बघायचं बरं का, लक्षात येणार नाही लगेच एक्झाम्पल. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर साईन, निगेशन ऑफ पी अँड पी. हे एक ब्रॅकेट लिहिला मी इथं. परत आता दोन्हीच्या मध्ये ऑर साईन, इथं काय येणार बघा, क्यू न इकडं आता घ्यायचं, मल्टिप्लाय करतोय असंच समजायचं. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड पी. कोणता लॉ यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे. आता हे केल्यामुळं पुढं आपल्याला सिम्पल झाले बघा. आता हे काय दिसतंय बघा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, याच्यात काय करता येणार नाही आहे आपल्याला. इथं जर ऑब्झर्व केलं तर एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे का बघा बरं. पी निगेटिव्ह आणि पी पॉझिटिव्ह आहे. मग अँडला आणि मध्ये साईन अँड आहे ना, पी अँड निगेशन ऑफ पी जर असेल तर आपण काय लिहू शकतोय व्हॅल्यू त्याची, एफ. म्हणजे मी इथं लिहिणार निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और याची व्हॅल्यू मला किती लिहिता येणार आहे, एफ लिहिता येईल. ती मी लिहिली. और इथं जर बघितलं तर राईट साईडला अजून इथं आहे बघा, सॉरी राईट साईड नव्हे, सेकंड टर्ममध्ये इथं आहे क्यू अँड निगेशन ऑफ क्यू आहे. म्हणजे अँडच साईन आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. म्हणजे मी इथं काय लिहिणार, एफच यूज करणार. अँड सॉरी और क्यू अँड पी असेल. हां, कोणता लॉ यूज झाला, हा कॉम्प्लिमेंट लॉ. रिझन लिहायचे बरं का, कोणता लॉ यूज झाला, कॉम्प्लिमेंट लॉ यूज झाला. अजून पुढं आता काय करावं लागेल बघा, हा ब्रॅकेट ऑर एफ झालं आणि एफ ऑर हा ब्रॅकेट झाला. एफ असेल आणि पी ऐवजी ब्रॅकेट आला, इथं पण पी ऐवजी ब्रॅकेट आला, तर काय बघा, पी ऑर एफ असेल तर इज इक्वल टू काय लिहायचं, ॲज इट इज पी लिहायचं. म्हणजे ॲज इट इज इथं पी ऐवजी आपण काय लिहिणार सांगा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू लिहिलं. हां, हे इथं आलं निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, मधलं ऑर साईन मी इथं दिलं. इथं पण तेच होणार, पी सॉरी एफ ऑर पी, पी ऐवजी ब्रॅकेट आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल, ऑर असेल तर ॲज इट इज तो ब्रॅकेट लिहायचा असतो. म्हणजे काय येणार, क्यू अँड पी. लॉ कोणता यूज झाला इथं, कोणता लॉ यूज केला आहे आपण, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. मग आता पुढं जायचं, राईट साईड काय मिळवायचं हे पण बघायचं, लक्षात असू दे. इथं काय आहे राईट साईडला, पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. म्हणजे फक्त क्यू अँड पी झाले इथं, ते फक्त उलट सुलट करायचं आहे. असं जेव्हा करायचं असेल तेव्हा आपला पहिल्या याच्यामध्ये लॉ सांगितलाय मी, तो आहे बघा. लॉ जे सांगितले त्यात कम्युटेटिव्ह लॉमध्ये पी ऑर क्यू असेल तर क्यू ऑर पी आपण लिहू शकतो. पी अँड क्यू असेल तर क्यू अँड पी असं आपण लिहू शकतो. म्हणजे मी इथे काय लिहिणार मग आता सांगा, इज इक्वल टू क्यू अँड पी आहे ते पी अँड क्यू लिहिलं, और इथं काय येणार, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, हे ॲज इट इज आहे. इथे लॉ लिहिला तरी चालतोय, नाही लिहिला तरी चालतोय, कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज केला आहे आपण, कम्युटेटिव्ह लॉ इथं यूज केला. आणि हेच आपल्याला RHSला मिळवायचं. थोडंसं एक्झाम्पल किचकट वाटतंय पण एकदम
समजून सॉल्व केलं तर एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. परत परत जरा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. हां, एक्झाम्पल सेकंड झालं. नेक्स्ट आता थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, निगेशन ब्रॅकेटमध्ये दिले P or negation of Q implies P and negation of Q is equivalent to बघा इथे काय दिलेलं आहे, निगेशन ऑफ P ब्रॅकेटमध्ये P और निगेशन ऑफ Q दिले आणि इम्प्लाइज दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय दिले, P अँड निगेशन ऑफ Q दिलेलं इज इक्विव्हॅलंट टू किती द्यायचं आहे बघा, सॉल्व करायचं आपल्याला. P और निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P और Q. पहिला ब्रॅकेट ॲज इट इज आहे, मध्ये इम्प्लिकेशन ऐवजी अँड आहे आणि पुढे काय करायचं आहे बघा, P अँड निगेशन ऑफ Q ऐवजी P ला निगेशन आलं आहे आणि Q ॲज इट इज आहे ना. तर हे कसं येणार आहे बघा, आता आम्ही पहिला LHS मी लिहून घेणार. LHS निगेशन ऑफ LHS ला काय दिले, निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q इम्प्लाइज P अँड निगेशन ऑफ Q हे दिलेलं आहे आपल्याला. LHS दिलेले आहे. आता ब्रॅकेटच्या बाहेर जर ऑब्झर्व केलं तर तुम्ही काय दिसतंय बघा, निगेशन दिसतंय का, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे म्हणजे निगेशन आहे आणि साईन कोणतं आहे बघायचं, इम्प्लिकेशन साईन आहे. इथे एक ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट आहे, मग इम्प्लिकेशनचं निगेशन काय लिहिता येतं ते बघायचं. इम्प्लिकेशनचं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय दिलंय बघा, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इज इक्वल टू काय दिलेलं आहे, P अँड निगेशन ऑफ Q. म्हणजे पहिलं P स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं आणि अँड लिहायचं आणि Qला काय करायचं, निगेटिव्ह साईन द्यायचं. हां, मी इथं लॉ तो यूज करणार. आता बघा, हा ब्रॅकेट म्हणजे P स्टेटमेंट आहे असं कन्सिडर करायचं. हा ब्रॅकेट म्हणजे P इम्प्लाइज, हा दुसरा ब्रॅकेट म्हणजे Q स्टेटमेंट आहे असं कन्सिडर करायचं. म्हणजे मी याचं निगेशन काय लिहू शकते सांगा, पहिला P स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजे P और निगेशन ऑफ Q, मध्ये साईन कोणता आहे, अँड साईन आहे. Qला काय करायचं आहे, निगेशन द्यायचं आहे बघा. Qला निगेशन द्यायचं आहे म्हणजे निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q असेल. हा ब्रॅकेट म्हणजे P, दुसरा ब्रॅकेट म्हणजे Q कन्सिडर केला आपण आणि ते लिहिलेलं आहे. तर पुढं आता काय होणार बघा, पुढं आता परत ह्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आलं का, सेकंड ब्रॅकेट जो आहे त्याला बाहेर निगेशन आले बघा. म्हणजे पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवायचा. इथे रूल कोणता यूज केला आपण, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता पहिला ब्रॅकेट ॲज इट इज अँड याला निगेशन आत द्यायचं. निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q आहे, मध्ये दोन स्टेटमेंटच्या मध्ये साईन कोणता आहे, अँड साईन आहे. म्हणजे दोन्हीला सेपरेट निगेशन द्यायचं आणि अँड ऐवजी काय लिहायचं, ऑर लिहायचं असतं. बरोबर आहे का. कोणता लॉ यूज झाला मग तो डी मॉर्गन्स लॉ किंवा निगेशन ऑफ कंजंक्शन असं आपण म्हटलं तरी सुद्धा चालते. हेच इज इक्वल टू अजून काय होणार बघा, P और निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P और डबल निगेशन आलं का, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय लिहिता येणार आहे, ॲज इट इज ते Q स्टेटमेंट लिहिता येईल. हां, मग निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ P और Q. आता हे म्हणजेच आपली राईट साईड आहे का बघा बरं, हे जे लिहिलेलं आहे ते म्हणजेच आपली राईट साईड आहे. म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे, RHS. LHS इज इक्वल टू RHS मिळालं. येते लक्षात सगळ्यांच्या. जरा डबल वेळा व्हिडिओ बघा कारण पटकन हे लक्षात येणार नाही आहे.
लॉ कसे यूज करायचे ते जरा लवकर लक्षात येत नाही, त्यामुळं जरा व्हिडिओ बघायची सारखी. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले एक्झाम्पल बघूया.